सायखेडा सोसायटीच्या चेअरमन आणि व्हाईस चेअरमन पदाची निवडणूक नुकतीच संपन्न झाली। या निवडणुकीत चेअरमन पदी सुनील नाना कुटे तर व्हाईस चेअरमन पदी शारदाताई कुटे यांची बिनविरोध निवड झाली। या प्रसंगी जगनआप्पा कुटे, कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती दीपक काका बोरस्ते, बांधकाम समिती सोमनाथ दगू कुटे, माजी संचालक सायखेडा सोसायटी, माजी चेअरमन भाऊलाल कुटे, राजेंद्र कुटे, दामोदर कुटे, शरद कुटे, उद्धव कुटे, दिगंबर गीते यांनी चेअरमन सुनील नाना कुटे आणि व्हाईस चेअरमन शारदाताई कुटे यांनी अभिनंदन केलं। सायखेडा विविध कार्यकारी विकास सेवा संस्था सोसायटीचे चेअरमनपदी आमचे जे मित्र मार्केट कमिटीचे उपसभापती हे आमच्याबरोबर संचालक बोर्डात आहेच आणि इथून मागावी ते होतेच आणि आजपर्यंत त्यांनी जे मला सहकार्य केलं त्यांच्या सहकार्याने हे चेअरमन पदाची संधी मला त्यांनी मिळवून दिली। हे मी तेवढंच माझे आभार मानतो। सायखेडा विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी आमचे मार्गदर्शक श्री सुनील भाऊ पुंजाजी कुटे यांची नुकतीच निवड झाली। खरं तर या सायखेडा सोसायटीचे संस्थापक त्यांचे वडील कैलासवासी पुंजाजी महादेव कुटे यांनी ही संस्था स्थापन केली आणि आज बरोबर 50-55 वर्षांनी परत एकदा त्यांच्या मुलाला इथे चेअरमन पदाची जी संधी मिळाली ती खूप वाखाणण्यासारखी गोष्ट आहे। या सायखेडा सोसायटीच्या चेअरमन पदाच्या त्यांच्या काळामध्ये जे काही शेतकऱ्यांकडे थकलेली कर्ज असतील ती थकलेली कर्ज त्यांच्या काळामध्ये वसूल व्हावी आणि नवीन सभासदांना जी कर्ज जिल्हा बँक काही देत नाही ती नवीन सभासदांना कर्ज देण्यासाठी त्यांनी प्रयत्न करावे अशी मी शुभेच्छा माझ्या कुटे परिवाराकडनं त्यांना देतो। तसेच पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आमदार दिलीप काका बनकर असतील, सर्व संचालक, हमाल, मापारी, व्यापारी यांच्या वतीने सुद्धा त्यांना भावी राजकीय वाटचालीस मी शुभेच्छा देतो। सुनील भाऊ कुटे यांची सायखेडा विकास सोसायटीपदी चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल त्यांना खूप असे शुभेच्छा देतो। त्यांच्याकडनं निश्चितपणे चांगलं काम या ठिकाणी करण्यात येईल आणि भविष्यात सोसायटीचं नाव अतिशय असं उज्ज्वल करण्याचा ते प्रयत्न करतील अशी मी आशा बाळगतो आणि थांबतो। वृत्तसंकलन विभाग, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।